नमस्कार सर. नमस्कार. तुमचा थोडक्यात परिचय द्या. तुमचं नाव, पत्ता आणि गाव. लक्ष्मण त्र्यंबक देवरे, राहणार नांदगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. बरं. आणि साधारणतः आपण हे काही पूर्ण क्षेत्र बघतोय, ते किती एकर आहे साधारणतः? 1 एकर. 1 एकर आहे. 1 एकर. 1 एकर मध्ये जी काही आता आपण लागवड केली होती, बरोबर, साधारणतः आपण मध्ये पण अंतर भरपूर घेतलेलं आहे, ट्रॅक्टर जाईल असं. हो, ट्रॅक्टर. तर किती अंतर घेतलेलं आहे आणि किती बाय किती मध्ये लागवड केलेली? आपलं 10-12 वरती आहे सर. 10-12 हो, वरती. 10-12 वरती. आणि साधारणतः आता ही जी काही आपण बाग बघतोय, आता इथं आपण बघतो तर फळ सेटिंग झालेलं आहे. हो, सेटिंग. किती वर्षाचं रान आहे हे आता ना 20 महिन्याचा प्लॉट झाला. 20 महिन्याचा झालेला. 20 महिन्याचा झाला. तर जेमतेम 20 महिन्याचं झालेलं आहे. 20 महिन्याचा. आणि जेव्हापासून लागवड केलेली आहे तेव्हापासून आपलं तंत्रज्ञान वापरताय, तेच आहे आपलं. पूर्ण हेच वापरताय. आता साधारणतः 20 महिने झालेले आहे या प्लॉटला. तर ही जी काही व्हरायटी येते ती कोणची आपण लागवड कोणची? सेंद्रियामध्ये सुपर बागवा. तर टोटल किती झाडं मावले एक साधारणतः आपल्या पूर्ण क्षेत्रामध्ये? 500 झाड. 500 झाड. 500 झाड म्हणजे 1.25 एकर रान आहे आपलं. 1.25 एकर. बरं. तर आता हे समजा आपण बघतोय की इथं फुलकळी सेट झालेली आहे, म्हणजे माझ्या मते आता लिंबा एवढी साईज झालेली आहे, बरोबर आहे. आणि काही ठिकाणी अजून पण सेटिंग चालू आहे, बरोबर. अजून मधमाशा फिरतंय. तर एकंदरीत याचं पाणी कधी दिलं होतं? 20 फेब्रुवारी. 20 फेब्रुवारीला पाणी दिलं. इतका आत्मविश्वास आहे की तुम्ही बाकीचे पण आपले जे काही कांदा झालं, कोबी झालं, पपई पण, बरं, अजून कशाला वापरलंय? पपई, कांदे, कोबी, मका, म्हणजे सगळ्या पिकांना वापरलं. रासायनिक अजिबात नाही. रासायनिक कावर नाही वापरत? नाही, त्याचा ते भरोसाच बसत नाही. भरोसाच बसत नाही. झटका देतो. म्हणजे तात्काळ देतो, तात्काळ गायब करतो. बर. टिकून नाही. डाळिंब बाग आम्ही ना विश्वासूने ह्याच्यावरती लावलेला आहे. म्हणजे पूर्ण विश्वास. आपले व्हिडिओ बघून आमच्या डोक्यात नव्हता हा प्रश्न डाळिंब लावायचा असा. बरं. आपले व्हिडिओ बघितले, आमचा ते आत्मविश्वास वाढला. आपण लावू, राम सरांच्या भरोश्यावर लावू. राम सरांच्या भरोश्यावर व्हिडिओ पाहून लावू, पण याच्यावरच लावू. याच्या आधी पण डाळिंब होतं ना. किती डाळिंब होतं एकंदरीत? 2.5 एकर होतं. आणि 2.5 एकरामध्ये साधारणतः मध्यंतरी पूर्ण डाळिंब मालेगाव तालुक्यातलं गायब झालं होतं. तसंच आपलं पण होतं. कशामुळे म्हणजे एकंदरीत? हे रासायनिक आणि मध्ये तेले आला होता ना. तेले म्हणजे रासायनिक मुळे आला. तेले रासायनिक मुळे आला आणि त्याच्यामुळे पूर्ण बागच होऊन गेला. उपटून टाकलं. आज समजा आपण जुने शेतकरी डाळिंबामधले, बरोबर आहे. एकंदरीत आता आपण जर पाहिलं 21वे शतक चालू आहे आणि लोक रासायनिक कडे वळत आहे, तर तुम्ही सेंद्रिय कडे वळण्याकडे किंवा वैदिक कडे वळण्यामागं कारण काय नेमकं? हे आम्हाला ते जाणून आलं ना. कोबी हे म्हणजे रिझल्ट दिसत गेले. हो, रिझल्ट 100% प्रत्येक याच्यात रिझल्ट दिसत गेले. आता आपण समजा तुमची जर जमीन जर पाहिली, जमीन सुद्धा हलकी आहे. हलकी आहे, बरोबर. 30% दगड आहे. 30% तर दगडच आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये सर आपण जर बघितलं तर आज समजा ही जे काही प्लॉट आहे आपला, तर पानं वगैरे ग्रीनरी म्हणा किंवा पूर्ण जे काही आपण म्हणतो चौ बाजूनी पूर्ण ठिकाणी सेटिंग झाली, एकसारखी सेटिंग झाली, एक समान सेटिंग. तर याच्या मागे काय कसं नियोजन केलं होतं? याच्या मागे आपण आता ते रेस्ट मध्ये डोस भरला. बेसल डोस रेस्ट मध्ये काय भरलं होतं? RNPH 3 किलो आणि ते कृषी अमृत घेतलं त्याच्यात. RNPH 3 किलो आणि कृषी अमृत. बरं. आणि कृषी अमृतचं प्रमाण किती होतं? पर झाड 2 किलो होतं सर. 2 किलो रेस्टला करायच्या टायमाला 1.5 किलो. म्हणजे रेस्टला आपण 2 किलो आणि 1.5 किलो त्या बाजूला, 1.5 किलो या बाजूला. हो. म्हणजे 3 किलो RNPH प्रति एकर आणि 1.5 किलो या बाजूला. 1.5 किलो म्हणजे 3 किलो कृषी अमृत पण दिलं त्यांनी पर झाड. म्हणजे जो काही आपण 1-2 वर्षाचे जे काही झाड आहे त्या हिशोबाने बेसल डोस भरलेले आहे. त्याच्यात 2 बेसल डोस आपले झालेले, एक रेस्ट मध्ये झाला आणि झाड धरताना झालं, बरोबर. सोबतचे पण प्लॉट असतील गावामध्ये, बरोबर आहे.
त्यांचं पण सोबतचं पाणी असेल. हो सोबतच आहे, 3 प्लॉट आहे सर. सोबतचे सोबतचे सेटिंगच नाही सर त्या Setting plot. नाही. सेटिंगच नाही त्या प्लॉटमध्ये, काहीच सेटिंग नाही. काहीच नाही. 20-25% सेटिंग आहे. 20-25% बाकी सगळे नर निघाले, बाकी सगळे नर निघाले. सगळे नर निघाले. आपले फोटो बघून म्हणतात हा. काही कोणी लावलं आहे का काय डॉक्टर म्हणजे डॉक्टर लावलेले आहे का असं वाटतं त्यांना. असं विचारताना बरं मग त्यांना लई सांगायचं ना लोकांचा आमच्या. विरोध होता सर आम्हाला. हा लई लोकांचा विरोध हा. होता, करू नका, येत वापरू नाही, नका. असं नाही, हा. तसं नाही. अजून पण चावतात ना, आम्ही अजून असे पण. वापरतात तर हा. लोकांची की नाही मानसिकता वेगळी आहे. बरोबर गोण्या आणायची आणि फेकायची. बरोबर. तर एकंदरीत आता आपण जर बघितलं म्हणजे तुम्ही जे म्हणताय की सोबतचे प्लॉट असून हो. सुद्धा सेटिंग नाही नाही झाली, नाही. आणि आज आपण जर तुमचा प्लॉट बघितला तर मध्ये पण सेटिंग झालेलं आहे. हो बरोबर आहे. हो आहे ना. इथं पण मध्ये सेटिंग झालेलं आहे. मध्ये पण भरपूर ठिकाणी फळं लागलेले हो. आहे. आणि जर बघितलं तर एक झाडावर आपण जर बघितलं 100-120 हो सेटिंग हो आहे. आहेच, आहेच. बरोबर. काही ठिकाणी झाडाची अवस्था जर छोटी असेल तर त्या पद्धतीने झाडांनी हो. फळं दिलेले आहे. पण सगळे बऱ्यापैकी आपले झाडं सक्सेसफुल सेट हो. झालेले आहे. बरोबर आहे. यावर्षी टेम्परेचर पण जास्त आहे. हो जास्त. एसीटी वैदिक वापरल्यानंतर काय काय बदल जाणवतात? 100% ते रिझल्टच वाटतं सर. रिझल्ट हो वाटतो रिझल्ट मेन आहेच आहेच. आहेच. काय काय जाणवलं बघ. आता इतर प्लॉट आहे ते पण रासायनिकवर आहे. हो, बरोबर. रासायनिक. आणि आज समजा आपण राम सरांचे व्हिडिओ बघितले आणि त्यांची प्रेरणा घेतली म्हणून डाळिंब लावलं. हो, हो. बरोबर आहे. तर डाळिंब लावण्यामागचा तो उद्देश होता की आपल्याला एसीटी वैदिक वापरायचं आहे. वापरायचं. पण वापरल्यानंतर काय काय बदल जाणवत आहे का बाबा? आपली जी माती आहे किंवा जे काही झाड आहे त्याच्यामध्ये काय बदल जाणवते इतर प्लॉट मध्ये गेल्यानंतर? माती आहे ना सर, हा जेवढं पाणी पडतं तेवढी नरम आहे. नरम आहे माती. हा, आम्ही हे बांधायला उभं राहतो पाहिजे. पाय जायचं म्हणजे भुसभुशीत झाली बा. पूर्ण एकदम. बर. सोयी चार्जर गेला ना त्याच्यावर, हा म्हणजे सॉइल चार्जर आणि जे काही कृषामृत टाकलेलं आहे त्याच्यामध्ये गांडूळ तयार. गांडूळ तयार झालेले. हो. बर. अजून काय बदल जाणवत? अजून बाकीच्या कॅनोपीमध्ये ते प्लॉटांमध्ये गेलं ना सर, हा. असं ते केन पण नाही सर, असे पानं पण फ्रेश नाही. पत्ती दिसत नाही नाही एवढी. पूर्ण पिवळी दिसते सर. पूर्ण पिवळी हो. दिसते. आपल्या याच्यावरती एक पिवळं पान दिसणार नाही सर. बरोबर. आता समजा आपण पत्ती जर बघितली तर पत्ती पण गर्द हिरवी. हो, बरोबर पूर्ण आहे. हो. आणि साधारणतः जी काही कॅनोपी पाहिली आज समजा टेम्परेचर पण इथं माझ्या मते 42 ते 44 हो, हो, डिग्री हो, सेल्सिअस आहे. 44. बरोबर. हो आहे, एवढ्या टेम्परेचर मध्ये पण आपले पानं एकदम फ्रेश आहे. फ्रेश आहे. बरोबर आहे. झाडाबद्दल काय वाटतं का? एवढं 2 वर्षाचं झाड तुम्हाला लागवडीपासून तुम्ही वापरताय. सोबतचे पण काही प्लॉट हो आहेत असतील ना. लागवडीपासूनचे, हो हो. त्यांची सुधारण्यामध्ये काय बदल वाटतो? आपल्या सुधारण्यामध्ये काय बदल वाटतो? आपल्या शेजारी एक 3 वर्षाचा प्लॉट एवढाच आहे सर. 3 हो, वर्षाचं 3 एवढंच आहे. वर्षाचा एवढाच आहे सर. आणि आपलं 20 महिन्याचं हो, आहे तरी 20 एवढं आहे. महिन्याचा आहे तरी एवढा आहे. तरी एवढं हो. आहे. तर आता समजा आपण म्हणजे जे काही त्याचं आपण म्हणतो का झाड डेव्हलप झालं पाहिजे. हो. बरोबर. हो. मेन पहिले 2 वर्ष आपण झाडाचीच काळजी घेतो हो, हो. फळाऐवजी. हो, बरोबर. मग. फळ तर हे नंतर बाय प्रोडक्ट आहे. आपण जे हो. काही झाडाची काळजी घेतली त्याचं. बरोबर. हो, हो. ते एकंदरीत आता आपण पहिली परीक्षा पास झालेलो आहे. हो. बरोबर आहे. म्हणजे आपण त्याला खाऊ घातलं हो. 2 वर्ष हो, आणि रेस्टमध्ये. रेस्ट मध्ये पूर्ण खाऊ घातलं. आणि आपलं पहिला बार आहे तर पहिल्या बारामध्ये तुम्हाला काय वाटतं की जे काही आता अपेक्षित जी काही फुलकळी आहे हं. ती जी काही सेट झालेली आहे, जी आता गाठमध्ये रूपांतर झालेली आहे एवढी, तर तुम्हाला अपेक्षा होती की एवढी सेटिंग होईल? नाही हा एवढी पण वाटत सोयी नाही. चार्जरच्या हिशोबाने आम्हाला थोडी गॅरंटी होती. होती गॅरंटी. सॉइल होईल. चार्जरमुळे आणि वैदिकमुळे होऊ शकतं. वैदिकमुळे होऊ शकतं. होऊ शकतं म्हणजे त्याच्यामुळे आपली सेटिंग याला झालेली. अजून खत आम्ही दिलं नाही. शेणखत नाही. शेणखत नाही, अजिबात नाही, दिलं नाही, नाही. अजिबात नाही. हा. फक्त कृषी अमृत आहे. फक्त कृषामृत आहे. शेणखत काहीच नाही. बर. तर शेणखत अजिबात टाकलेलं नाही. नाही. फक्त कृषामृत हो, आणि RNP. RNPH, RNPH. वैदिकची जोड आणि वैदिकची. सोईल चार्जर. सॉइल चार्जर म्हणजे डबल इंजिन कार्यक्रम. हो. तर तुम्ही यांची प्लॉट पाहिलं बरोबर आहे. काय एकंदरीत काय वाटतं? तुम्ही पण याच्या आधी डाळिंब लावलेलं असेल. लावलेले. नाही, लावलेलं plot आहे. आहे. मग आहे आहे. त्यांचं. तुमचं पण प्लॉट आहे. Plot आहे. काय वाटतं एकंदरीत का आता जी सेटिंग झालेली तर समाधानकारक वाटते का भाऊ आल्यावर? समाधानकारक सर एकच आहे त्याच्यात. हा तर एसीटी वैदिक म्हटलं का, हा हा आपला भरोसा नसून हा अख्ख्या जगाचा भरोसा बसला पाहिजे त्याच्यावरती. बरोबर. आणि सर्व शेतकऱ्यांनी एकजूट केली पाहिजे आणि बरोबर. रासायनिक वरती बहिष्कार केला पाहिजे असं बहिष्कार माझं केला. मत आहे. हो, बरोबर. 100%. नक्कीच नक्कीच. आणि जर माती बलवान बनली तर पीक पैलवान येईल आपलं अरे वा. आहे असं 100% आपला एक अनुभव आणि
आपल्या डोळ्यासमोर आज ही स्थिती आहे. बरोबर आहे. हो. म्हणजे जे काही आज तुम्हाला दिसतंय, आपण जे काही टाकतो, आज समजा आपण काही एखाद्या दुकानातून कोणते हे रासायनिक वाले जे आहेत ना, हे फक्त शेतकऱ्याला लुटायला बसले आहेत आज. लुटायला बस बसले. बाकी काहीच बाकी नाही. काहीच यूज अँड थ्रो आहे ते. आपण कसं म्हणतो चायना माल आहे बा, हा. आपण यूज करून घ्यायचा आणि फेकून द्यायचा. फेकून द्यायचा. तशातली गंमत त्यांची झालेली आहे आज. तशातली गंमत हो. झालेली. आणि आज समजा आपण जर हे बघितलं तर आपण जे काही टाकतोय ते काय सोनं आहे, बरोबर सोनं आहे. तर ते टाकल्यानंतर 100% आपल्याला त्याचे सोनंच पिकेल त्याच्यापासून. सोनंच सोनं पिकेल. टाकलं सोनं सोनंच पिकेल. पिकेल. हो. आणि तसं सोनं पिकलेलं आहे. एकंदरीत तुम्ही यांचं प्लॉट पाहताय, जेव्हापासून हे वापरताय, तर तुम्हाला असं जाणवतं का बाबा का फक्त आम्ही व्हिडिओ वगैरे काढतो, आज समजा ते पण व्हिडिओ पाहूनच नाही नाही नाही, आमच्यापर्यंत मी पण आले. पाहतो सरांचे तुम्ही पण व्हिडिओ मी पाहता. पण पाहतो. आणि बरं. आपला प्लॉट आता या वर्षी थोडासा पाणीमुळे आधी- हे- नाही नाही आधी धरला गेलेला आहे, त्याच्यामुळे बरं. आपण केलं नाही एसीटी वैदिक. पण बरं. पुढच्या वर्षी आहे ना हा. 100% आपण आता बाहेर निघल्यानंतर एका महिन्याने आपला बाहेर निघून जाईल. बरं. तर मे मध्ये आपण 100% सॉइल चार्जर वगैरे टोटल RNPH त्याची आपण बेसळ डोस भरून द्यायचा. आणि आपल्याला जवळजवळ आहे ना हम्म. ऑगस्ट मध्ये पानगळ करायची 15 ऑगस्टला. बरं. तोपर्यंत आपल्याला रेस्ट पिरियड मध्ये सगळी काही प्रक्रिया करायची आहे एसीटी आणि वैदिकची. याचं असं आहे सर, हम्म. मी सप्टेंबरमध्ये बाग ठेवलो, किती बी थंडी राहिली, फक्त खाली कंप्लीट गेलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही जे राम सर सांगता का आपण मातीवर काम केलं पाहिजे, हो पिकावर काम केलं पाहिजे. आज शेतकरी काय करताय, फुल दिसलं, कळी दिसली तर मग औषध आणा, त्याला पोषण द्या, खाली खत टाका, बरोबर आहे की नाही. दिसलं तर टाकणं, दिसलं तरच टाकणार. बरोबर आहे. आज तसं नाही. आज आपण जे काही मातीवर काम हो, केलं, हो. आज तुम्ही कृषामृत हो, वापरलं, हो. RNPH वापरलेलं आहे, तर त्याचा आपल्याला इथं रिझल्ट जाणवत Result आहे. जाणवतो. इथं आपल्याला सेटिंग साठी काही त्रास घ्यावा नाही, लागला काहीच नाही. सेटिंग साठी काहीच त्रास आला नाही. काहीच फक्त त्रास घ्यावा. रस्त्यामध्ये हो, काम केलं, लोकांनी या वर्षी त्याचं सर हे हा. झालं. मधमाशाच्या पेट्या विकत आणल्या, विकत आणल्या आडत आणि ठेवल्या. आणल्या आणि त्या ठेवल्या, तरी माशा राहिल्या नाही. आणि इथं आमच्या एवढ्या भागात माशा सकाळी होत्या 6 का? वाजता माशी, सकाळी दुपारी 6 आलो वाजता. ना, हो. 6 वाजता माशी, बर. दुपारी म्हणजे पण अशी बंद करायचं मग. आज आपण समजा राम सर सांगता का तुम्हाला जर मुंग्या गोळा करायच्या असेल तर तुम्हाला साखर टाकावं लागेल, साखर बरोबर. टाकावं बरोबर. तर आज लोक काय करतात, मुंग्या गोळा करायचा प्रयत्न करतात, बरोबर हो, आहे. हो. तर आज मुंग्या गोळा करायच्या नावाखाली म्हणजे पूर्ण आपल्या मेन म्हणजे खर्च वाढवतो. हो मग. आणि जे काही अनिश्चितता असते, जे काही आज आपण किती जरी खर्च करून सुद्धा आपल्याला वाटतं हा प्लॉट येईल का नाही, ही जी काही शाश्वतता जी आहे ते फक्त तुम्हाला असं वाटतं की SCT वैदिकमुळे भेटते. एसीटी वैदिक मध्ये विश्वास. म्हणजे हो, शाश्वतता शाश्वत. आपण 100% जर वापरलं व्यवस्थित, रासायनिकची गॅरंटी नाही. रासायनिकची गॅरंटी नाही, अजिबात नाही, नाही. तर आता आपण समजा तुमचे पूर्ण झाडं जर बघितले, ग्रीनरी किंवा आपण जे काही सेटिंग, हे एकदम मनासारखी भेटलेली आहे. म्हणजे साईजला वगैरे काही अडचण येऊ शकते काय समजा जर आपण असं वापरलं तर? नाही, खालून ताकद थोडी वाढवणार. अजून ताकद वाढवावं लागेल. ताकद वाढव. ताकद वाढवली तर अजून साईज चांगली बनेल, बरोबर. म्हणजे तुम्हाला अजून एक रहस्य कळलेलं आहे का आपण आपलं अजून ताकद काय वाढवावं लागेल, करायचं ते कळतंय, करायचं. खाली करायचं. तर याला आतापर्यंत स्प्रे किती झालेले? याला आतापर्यंत दर 8-10 दिवसाला स्प्रे चालू आहे. 8 ते 10 दिवसाला 8 ते स्प्रे. 10 आता दिवसाला 12-13 spray दिवस झाले. म्हणजे पोषणाच्या फवारण्या चालू हो आहे. हो. आणि आणि थ्रिप्ससाठी. थ्रिप्ससाठी थ्रिप्ससाठी थ्रिप्ससाठी. ते पण आपलेच हो औषध. आपलेच, सर्व आपलेच. माझ्या हिशोबाने 5 ते 6 फवारणी झाले, जास्त नाही. 5 ते 6 फवारण्या बस. झाल्या. खाली म्हणजे झाडाचं खाली काम केलं ना, बरोबर. वरती जास्त ते टेन्शन नाही. बरोबर आहे. लागवडीपासून बघितलं तर तेव्हा पण बेसल डोस वगैरे भरला असेल? डायरेक्ट खाली टाकला. खाली टाकला, हो. पूर्ण बेसल डोस खाली टाकला हो. होता. हो. आणि तेव्हापासून आपण वापरत आलेलो आहे. म्हणजे झाड लावतानाच लावण्यापासून आतापर्यंत लावण्यापासून, हो. वापरलेलं आहे. तर एकंदरीत आता जे की 20 फेब्रुवारी पासून पाणी पकडलं होतं आपण, त्याच्यामध्ये तिथून ते आतापर्यंत खर्च किती झाला? आतापर्यंत झाला असेल ना सर 35-36 हजार. 35 ते 36 हजार हो. रुपये. 35 ते 40 हजार. 35 ते 40 हजार. म्हणजे मेन म्हणजे आधीच जो काही खर्च आहे सेटिंग होईपर्यंत जास्त असतो, हो, हो. नंतर हा खर्च कमी होत जातो, बरोबर. त्याच्यामध्ये मेजर खर्च आपल्या वेसल डोसवर झालेला हो, आहे आणि झाडावर झालेलं आहे. हे काही आपण आज बघतोय, तुम्ही जे म्हटलं की त्यांचं 3 वर्षाचं झाड आहे आणि आपलं हो. 20च महिन्याचं झाड आहे, तरी एक सारखं आहे, बरोबर आहे. समान. तर एक समान आहे.
तर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे सॉइल चार्जर फक्त फळांसाठी काम नाही करत तर पिकासाठी पण काम करते, मातीसाठी पण काम करते, मातीसाठी बरोबर आहे? सर पाणी दिलं डायरेक्ट 5 लिटर सोडून दिलं, पाणी दिलं तर 5 लिटर 5 सोडून लिटर दे. डायरेक्ट सोडून दिलं. दर 15 दिवसाला 2 चालू दिवस आहे पाणी soil दिलं, charger. ओलं करून हा. घेतलं, सोडून दिलं, 10-15 मिनिट ड्रिप चालू केली, बंद करून दिलं. 4-5 दिवस काहीच केलं नाही. हा. म्हणजे एकंदरीत जे की तुम्ही जे काही सोडताय बरोबर सॉइल चार्जर सोडताय किंवा जे की आपण RNPH वगैरे वैदिकचे बेसल डोस भरलेले, तुम्हाला असं वाटतं का आता इकडं पाणी कमी पडत जाणार आहे, मे मध्ये तर अजून कमी पाणी राहील, बरोबर आहे तुमच्या भागामध्ये, तर झाडाला ताण जो आहे, जो की स्ट्रेस येतो तयार होतो का, टेम्परेचर जास्त राहतं, पाणी पण कमी भेटतं, पण आपलं झाड तसं वाटत नाही, तर तुम्हाला असं वाटतं की SCT वैदिकमुळे ताण हा कमी येतो झाडावर, कमी येतो, कमी येतो, कमी येतो. पाणी कमी लागतं काय? कमी लागतं पाणी. आणि आता हे टेम्परेचरमुळे थोडं टेम्परेचरमुळे वाढवलं. 16 पासून ते 20-22 पर्यंत येतं ना, हा त्याच्यामुळे थोडं वाढवलं पाहिजे. वर्षापासून हो, वापरताय हो. हे आज पहिलं वर्ष नाही नाही, आपलं. पहिलं वर्ष नाही. तर एकंदरीत जे काही आपले हा जो काही मालेगाव तालुका आहे किंवा हा काही नाशिक जिल्हा आहे, इथले जे काही शेतकरी का ज्यांना म्हणजे परत जे काही डाळिंब जे तुमचं वैभव होतं मालेगाव तालुका किंवा बागलाण म्हटलं का कसमध्ये पट्टाच म्हणा ना. पूर्ण कसमध्ये बरोबर म्हटलं आहे. का ज्यांनी पूर्ण समृद्धी आणली, निफाड तालुक्यामध्ये जशी द्राक्षांनी समृद्धी आणली, तसं तुमचं शेतकरी म्हणजे डाळिंब म्हटलं का त्याच्या विषयाला लगेच टाईट व्हायचं, बरोबर? कितीतरी मोठे मोठे औंदाने वगैरे इकडे मोठे मोठे बंगले 2-3 कोटीचे बंगले बांधले शेतकऱ्यांनी डाळिंबावर, आणि आज अशी परिस्थिती का त्या बंगल्याचं एखादं हे जरी चौकट जरी बदलायची असेल तरी होणार नाही, बरोबर? एवढी अवघड परिस्थिती हे झाड नाही, या झाडापासून आपल्याला आहे का पैसेच मिळतात असं आहे. बरोबर आहे. म्हणजे हे आपण म्हणतो सोन्याची कोंबडीचे, कोंबडी फक्त आहे, तुम्हाला बस. जपावं लागणार आहे, बस, बरोबर आहे? आज तुम्ही 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये जो काही अनुभव तुम्ही बघितला, आता हे 2च महिन्याचं झालेलं आहे, हो. तर काय सांगाल इतर जे काही शेतकरी जे काही नाशिक जिल्ह्यातले काही ज्यांना डाळिंब बाग लावायची किंवा प्लॉट आता धरत असतील त्यांना काय सांगाल? आमच्या हिशोबाने सर असं वाटतं ना 100% शाश्वतीने लाव. शाश्वतीनेच लावा. शाश्वतीने लाव. जे काही रोगराई वगैरे असते त्याचं येतच प्रमाण नाही सर, येतच नाही, येतच नाही. येतच नाही. येतच टायमिंग काम केलं ना सर काहीच येत नाही. टायमिंगला काम करायचं, खाली टायमिंग ताकद लावायची, खाली ताकद लावायची झाडाला, हा. वरती आपोआप आपोआप ते काम करत राहत, वरती काहीच नाही, आपोआप काम करत राहत. आपोआप. तर एकंदरीत आता आपण समजा जर बघितलं की पूर्ण जे काही रान आहे, तुम्ही एवढी मस्त शेती पिकवली, बरोबर? तर काका तुम्ही पण माझ्या होते, तुम्ही जुने जाणकार शेतकरी, हो जुने आहे. तर साधारणतः आज आपण जे काही शेतकरी आहे आपले नाशिक जिल्ह्यामधले म्हणा हो. किंवा पूर्ण हा महाराष्ट्रभर तुमचा व्हिडिओ बघणार आहे लोक, हो. काय सांगाल त्यांना? त्यांना SCT असं वैदिक आहे, वापरलं पाहिजे का बाबा? SCT वैदिकच वापरलं पाहिजे, हा, रासायनिकचा आधी लागायचं नाही, नादी कारण लागायचं ती नाही. आपली जमीन भंगार करून राहिली. भंगार करून राहिलं, आता तरी पिकतंय, काही दिवसांनी ते पण हे पिकणार नाही, पाणी का खराब झालं त्याच्यामुळेच, त्याच्यामुळे. बरोबर? कोणाच्याच विहिरीचं पण चांगलं चांगलं लागलं, लागलं. कशामुळे? रासायनिक. रासायनिक हे खाली उतरलं, बरोबर, आणि जमीन स्व आपली आहे ना काही दिवसांनी पिकणार नाही पिकणार नाही. रासायनिकमुळे. सर हा काही आपला भाग आहे मालेगाव तालुका म्हणा किंवा सटाणा, इकडे ह्या भागात पूर्ण तुम्ही मार्गदर्शन करता. हा आपण प्लॉट धरला होता 20 फेब्रुवारीला, सोबतचे किती प्लॉट आहे असे? सोबतचे भरपूर प्लॉट आहेत सर असे आपल्या म्हणजे आपल्या पूर्ण SCT वैदिक वर हा. भरपूर प्लॉट आहे आपले, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात तिन्ही तालुक्यांमध्ये हो. आहे. आणि आपण समजा आता बघितलं का सरांचे पहिलंच बार आहे, हो सर. तरी आपण समजा सेटिंग जर बघितली तर 100 पर्यंत 100-120 पर्यंत पण सेटिंग हो सर. बरोबर आहे. आणि पहिलंच वर्ष आहे, पहिलंच बार आहे, त्याच्यामुळं जरी आपली आज सेटिंग कमी जरी असली तर तिचा 100% साईज होईल, हो सर. या पद्धतीने आपण नियोजन करतोय. तर तुमचा थोडक्यात परिचय द्या आणि तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव जयेश बबन कापडनीस. मी सटाणा, मालेगाव, देवळा विभाग सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीसाठी काम करतो. जर आपणास मटेरियलची आवश्यकता असेल किंवा मार्गदर्शन हवे असेल तर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा संपर्क क्रमांक आहे 88 88 67 80 73. धन्यवाद.